नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी-12वी ची परीक्षा झाली. 1 महिना होऊन गेलाय परीक्षा झालेल्या आणि आता सर्वजण निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. 15 मेच्या आत इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर ॲडमिशन प्रक्रिया जी आहे सुरू होईल. ॲडमिशनची लगबग सुरू होईल. इयत्ता 11वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 13वीला वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल कॉलेजला वगैरे, तर त्यांची ती ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. पण ऐन ॲडमिशन प्रक्रियेमध्ये गडबड होते बरीचशी. काय होतं माहिती आहे का, निकाल लागतो. निकाल लागल्यानंतर मग आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जातो, फॉर्म भरतो आणि नंतर मग आपल्याला कळतं, की अरे बापरे! अमुक-अमुक गोष्टी लागतात, अमुक-अमुक दाखला लागतो, अमुक-अमुक कागदपत्र लागतात आणि ती कागदपत्र आपल्याकडे नसतात. आणि ती ठराविक वेळेपर्यंत ती कॉलेजला जमा करावी लागतात. अन्यथा मग तुम्हाला फी कदाचित जास्त भरायला लागू शकते. अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळं तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी लागणारी जी काही कागदपत्र आहेत मित्रांनो, तर ती सगळी कागदपत्र नीट तुम्ही आत्ताच जपून ठेवा आणि आत्ताच ती कागदपत्र काढून टाका. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले जे आहेत ते काढून ठेवा. म्हणजे साधारणतः काय-काय लागतं ॲडमिशन प्रक्रियेसाठी? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. हा दाखला तुम्हाला शाळेमधून मिळणार आहे. आता हा दाखला मिळाल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये ओरिजिनल दाखला द्यावा लागतो. तर काय करायचं? हा शाळा सोडल्याचा दाखला मिळाला, की त्याच्या मस्त 4-5 झेरॉक्स मारायच्यात. 4-5 झेरॉक्स मारून आपल्याकडे ठेवायच्यात आणि मग नंतर ओरिजिनल दाखला बऱ्याचशा कॉलेजमध्ये आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर तुमचा जो निकाल आहे रिझल्ट इयत्ता 10वी चा रिझल्ट सुद्धा द्यावा लागतो. रिझल्टची झेरॉक्स वगैरे द्यावी लागत असेल तर तो इयत्ता 10वी चा निकाल आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचा जातीचा दाखला लागतो तुम्हाला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे, तर त्यांनी जातीचा दाखला काढून घ्या. असेल तर उत्तम, नसेल तर तो काढून घ्या. यासाठी तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागेल किंवा त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड वगैरे आणि तुमच्या घरामध्ये तुमचे आई-बाबा किंवा तुमचे वडील, भाऊ यांचा जर कोणाचा जातीचा दाखला असेल ऑलरेडी, तर त्या दाखल्याच्या आधारावरती तुम्हाला हा दाखला मिळेल. यानंतर उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल यासारखे काही सर्टिफिकेट जे आहेत ते आपल्याला लागतात. शक्यतो डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं आपल्याला. उत्पन्नाचा दाखला लागतो, जातीचा दाखला लागतो. हे सगळे दाखले जे आहेत, जे लागतात तुम्हाला. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जर काही मित्र असतील ज्यांनी 11वीला ऑलरेडी ॲडमिशन घेतलं असेल, आता 12वीला जातील, तर त्यांना विचारा, की बाबा कुठले-कुठले सर्टिफिकेट लागतात, कुठले दाखले लागतात, तर ते आधीच काढून घ्या. म्हणजे ऐन ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये गडबड होते आणि घाई होते आणि वेळेवरती बरेचसे दाखले आपल्याला मिळत नाही. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या तहसील कार्यालयामध्ये म्हणा, तिकडं मरणाची गर्दी असते अशा टायमाला. कारण बरेच विद्यार्थी नंतर जाग येते सगळ्यांना, की कॉलेजवाले म्हणतात, की अमुक-अमुक दाखला लागेल, तेव्हा आपण धावत जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे सगळे जे दाखले आहेत, सगळी कागदपत्र आहेत, ती अगोदर व्यवस्थित जतन करून ठेवा. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की 11वीला ॲडमिशन कुठे घेणार आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण होतं कसं, ते आत्ताच ठरवा. प्रॉब्लेम काय होता, की माहिती आहे का, की 10वीचा निकाल लागल्यावर गण्या चाललाय आर्ट्सला, तर त्याच्या मागे पण हा चालला आर्ट्सला. सौम्या चाललाय सायन्सला, तर त्याच्या मागे मग कुठलातरी गोम्या तो पण चाललाय. माझा मित्र चाललाय तिकडे म्हणून नाही जायचं. तुम्हाला कुठं जायचं ते आत्ताच ठरवा आणि त्या अनुषंगाने तयारीला लागा. जे विद्यार्थी सायन्स फील्डला जाणार आहेत त्यांनी लक्षात घ्या, तुम्ही जर सायन्सला जाणार असाल तर आत्ताच ठरवा, किंवा मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचंय आणि मग त्या अनुषंगाने मित्रांनो आत्ताच अभ्यासाला लागा, आत्ताच. कारण काय होतं, की मराठी मीडियमचे मुलं ज्यावेळेस सायन्सला जातात, त्यावेळेस गडबड होते थोडीशी. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. आत्तापासून YouTubeवरती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज बघा. आपल्या YouTube चॅनलवर आपण गणिताच्या व्हिडिओ बनवत असतो. फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इतर विषयांच्या व्हिडिओसुद्धा आपण बनवू किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इतरही YouTube चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. पुस्तकं बघा, आपल्या मित्रांकडून, मैत्रिणींकडून जुनी 11वीची पुस्तकं असेल तर ती बघा किंवा ऑनलाईन पुस्तकं सुद्धा मिळतात. ई-बालभारती या वेबसाईटवरती. तर त्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा ही पुस्तकं तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा. ठरवा कुठे ॲडमिशन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने लागणारी कागदपत्र जी आहे त्याची जुळवाजुळवी करायला सुरुवात करा. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. याचा 11वीच्या बऱ्याचशा व्हिडिओज आपण आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करणार आहोत. बाय मित्रांनो, धन्यवाद.